नमस्ते, मी श्रीमती देवणे रोहिणी आपलं पायथागोरस थेरम पार्ट 6 या व्हिडिओमध्ये स्वागत करते। या अगोदर आपण पायथागोरस थेरम पार्ट 5 हा व्हिडिओ पाहिलेला आहे। त्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर्टीज अँड अपोलोनियस थेरम पाहिलेले आहेत। आता त्या प्रॉपर्टीज आणि अपोलोनियस थेरमचा यूज आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.2 सॉल्व करण्यासाठी करायचा आहे। जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर ते पाहून घ्या, तरच तुम्हाला प्रॅक्टिस सेट 2.2 सॉल्व करणं हे सोपं जाईल आणि समजेलही। तर आपण स्टार्ट करूया। प्रॅक्टिस सेट 2.2 क्वेश्चन नंबर 1 इन ट्रायंगल PQR point S is the midpoint of side QR if PQ is equal to 11 PR is equal to 17 PS is equal to 13 find QR। आता आपल्याला ट्रायंगल PQR च्या काही साइडच्या लेन्स दिलेल्या आहेत आणि QR ही साइड आपल्याला फाइंड आउट करायला सांगितले आहे। तर फिगर मध्ये पाहूया आपण। इन ट्रायंगल PQR S is the midpoint of side QR। S हा साइड QR चा मिडपॉइंट दिलेला आहे, मीन्स QS इज इक्वल टू SR इज इक्वल टू हाफ QR हे आपल्याला लिहिता येईल। आणि बघा S मिडपॉइंट आहे म्हटल्यानंतर PS काय येणार आहे, मीडियन। तर मीडियन म्हटल्यानंतर आपल्याला अपोलोनियस थेरम आठवतो। तर या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला अपोलोनियस थेरम हा अप्लाय करायचा आहे आणि QR ची लेंथ फाइंड आउट करायची आहे। सो सोल्यूशन इन ट्रायंगल PQR point S is the midpoint of side QR region given, therefore sec PS is the median, therefore PQ square plus PR square is equal to 2PS square plus 2SR square region अपोलोनियस थेरम। आता पहा या ठिकाणी आपण SR स्क्वेअर असे लिहिले। तुम्ही SR स्क्वेअर ऐवजी QS स्क्वेअर असे लिहू शकता, बिकॉज QS इज इक्वल टू SR हे दोन्ही इक्वल आहेत, त्यामुळे तुम्ही या दोघांपैकी कोणतेही एक लिहिलं तरी चालेल। नेक्स्ट स्टेपमध्ये आपण व्हॅल्यूज पुट करूया। 11 स्क्वेअर प्लस 17 स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू 13 स्क्वेअर प्लस 2 इंटू SR स्क्वेअर। आता आपण स्क्वेअर करून घेऊयात। 121 प्लस 289 इज इक्वल टू 2 इंटू 169 प्लस 2 इंटू SR स्क्वेअर। ॲडिशन करूया। 121 प्लस 289 ची ॲडिशन 410 इज इक्वल टू, आता इथं मल्टिप्लिकेशन केलेली आहे, 2 इंटू 169 ती येते 338 प्लस 2 SR स्क्वेअर। आता 338ला आपण शिफ्ट करूया दुसऱ्या साईडला। 2 SR स्क्वेअर इज इक्वल टू 410 मायनस 338। आता सबस्ट्रॅक्शन करून घेऊया। 2 SR स्क्वेअर इज इक्वल टू 72। आता SR स्क्वेअर सोबत जो 2 आहे तो मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, आपण त्याला दुसऱ्या साईडला शिफ्ट केल्यानंतर तो डिव्हिजनमध्ये जाणार आहे। SR स्क्वेअर इज इक्वल टू 72 डिवाइड 2, SR स्क्वेअर इज इक्वल टू 36। पण फक्त आपल्याला SR ची व्हॅल्यू काढायची आहे, तर आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावं लागेल। टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स SR इज इक्वल टू 6 युनिट्स। आता फिगरमध्ये बघा SR आपण फाइंड आउट केलं आहे, जेवढा SR आहे तेवढाच कोण असणार आहे, QS, कारण दोघांची लेंथ इक्वल आहे, बिकॉज S हा मिडपॉइंट आहे। पण आपल्याला QR ची लेंथ फाइंड आउट करायला सांगितलेली आहे, त्यामुळे आपण QR ची लेंथ फाइंड आउट करूया। QR म्हणजेच काय असणार आहे, 2SR, SR च्या दुप्पट असेल QR। नाउ QR इज इक्वल टू 2SR, S इज द मिडपॉइंट ऑफ QR, QR इज इक्वल टू 2 इंटू 6, QR इज इक्वल टू 12 युनिट्स। या ठिकाणी आपण QR ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे आणि ती आली आहे 12 युनिट्स। आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। क्वेश्चन नंबर 2 इन ट्रायंगल ABC AB इज इक्वल टू 10 AC इज इक्वल टू 7 BC इज इक्वल टू 9 देन फाइंड द लेंथ ऑफ द मीडियन ड्रॉन फ्रॉम पॉइंट C टू साइड AB। आता या ठिकाणी परत आपल्याला ट्रायंगलच्या काही लेन्स दिलेल्या आहेत आणि आपल्याला मीडियनची लेंथ फाइंड आउट करायला सांगितलेली आहे। तर फिगर पाहूया आपण। आता फिगरमध्ये बघा ट्रायंगल ABC दिसत आहे, यामध्ये D हा साइड AB चा मिडपॉइंट आहे, याचा अर्थ CD काय झाली, मीडियन, आणि आपल्याला या CD चीच व्हॅल्यू काय करायची आहे, फाइंड आउट करायची आहे। आता बघा D मिडपॉइंट आहे म्हटल्यानंतर AD आणि BD ह्या दोघांची लेंथ इक्वल असणार आहे। टोटल लेंथ AB दिली आहे 10, तर
तर AD आणि BDची लेंथ काय होणार आहे 5 5, दोन्ही इक्वल लेंथ असल्यामुळे ABच्या हाफ हे दोघांची लेंथ असणार आहे. सो सोल्युशन, लेट CD be the median drawn from the vertex C to side AB. BD is equal to half AB, reason D is the midpoint of AB, is equal to half into 10 is equal to 5 units. In triangle ABC, sec CD is the median, reason given. Therefore, AC square plus BC square is equal to 2CD square plus 2BD square. रिझन असेल अपोलोनियस थेरम. या ठिकाणी आपण अपोलोनियस थेरम अप्लाय केला आहे आणि आपल्याला आता CDची लेंथ फाइंड आउट करायची आहे. तर ज्या ज्या व्हॅल्यूज दिल्या आहेत त्या आपण या ठिकाणी पुट करूयात. 7 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर इज इक्वल टू 2CD स्क्वेअर प्लस 2 इंटू 5 स्क्वेअर. आता स्क्वेअर करून घेऊयात. 49 plus 81 is equal to 2CD square plus 2 into 25. ॲडिशन करूयात 49 81 ची. 130 is equal to 2CD square plus 2 into 25 येतं 50. आता 50ला आपण शिफ्ट करूया सेकंड साईडला. 2CD square is equal to 130 minus 50. आता सबस्ट्रॅक्शन लिहूयात आपण. 2CD square is equal to 80. CD square is equal to 80 divide 2. CD square is equal to 40. आपण आता CD स्क्वेअरची व्हॅल्यू काढलेली आहे, पण आपल्याला आता CDची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. आता बघा 40चं स्क्वेअर रूट निघतं का? नाही. मग आपण काय करूयात त्याला 4 इंटू 10 करूयात. मग 4चं स्क्वेअर रूट निघतं 2, बट 10चं निघत नाही, त्याला स्क्वेअर रूटच्या साईनमध्येच ठेवूयात. So CD is equal to root 4 into 10 is equal to 2 root 10. Therefore, the length of the median drawn from point C to side AB is 2 root 10 units. आता हा झाला क्वेश्चन नंबर 2. यामध्ये आपल्याला मीडियनची लेंथ फाइंड आउट करायला सांगितली होती, ती आपण काढलेली आहे, फाइंड आउट केलेली आहे. आता याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 पाहूयात. क्वेश्चन नंबर 3. In the adjoining figure, sec PS is the median of triangle PQR and PT perpendicular QR. Prove that number 1, PR square is equal to PS square plus QR into ST plus QR divide 2 bracket square. Second, PQ square is equal to PS square minus QR into ST plus QR divide 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता बघा एक ट्रायंगल दिलेला आहे, त्यामध्ये आपल्याला मीडियन पण दिले आहे. सेगमेंट PS ही मीडियन आहे ट्रायंगलची आणि परपेंडिक्युलर पण दिलेलं आहे PT परपेंडिक्युलर QR. तर आपण फिगर पाहूयात. इन ट्रायंगल PQR, PS इज द मीडियन अँड PT परपेंडिक्युलर साइड QR. तर यामुळे इथं दोन राईट अँगल ट्रायंगल तयार होणार आहेत किंवा दोन ट्रायंगल तयार होणार आहेत. एक ॲक्टिव्ह अँगल्ड ट्रायंगल आणि दुसरा ॲक्यूट अँगल्ड ट्रायंगल. त्याचा यूज आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. म्हणजेच आपण ज्या प्रॉपर्टीज शिकलेल्या आहेत त्याचा यूज आपल्याला येथे करायचा आहे. ॲक्यूट अँगलसाठी शिकलेली प्रॉपर्टी आणि ॲक्टिव्ह अँगलसाठी शिकलेली प्रॉपर्टी. सो आन्सर नंबर 1, इन ट्रायंगल PSR, अँगल PSR इज अन ॲक्टिव्ह अँगल, रिझन गिवन. बघा फिगरमध्ये ट्रायंगल PSR दिसत असेल, त्या ट्रायंगलमध्ये अँगल PSR हा ॲक्टिव्ह अँगल आहे. ॲक्टिव्ह म्हटल्यानंतर ग्रेटर दॅन 90 डिग्री, 90 डिग्रीपेक्षा मोठा अँगल यस आहे, तो आपल्याला दिसत आहे. तर हे गिवन आहे. आता ॲक्टिव्ह अँगल आहे म्हटल्यानंतर प्रॉपर्टी नंबर 2 यूज करायची आहे ॲक्टिव्ह अँगलसाठीची आपल्याला, जी आपण शिकलेली आहे पायथागोरस थेरम पार्ट 5 मध्ये. अँड PT परपेंडिक्युलर SR, रिझन गिवन, कॉमा Q डॅश S डॅश R. QSR हे कोलिनियर आहेत, त्यामुळे आपण Q डॅश T डॅश S डॅश R असं सुद्धा लिहू शकतो, बिकॉज हे चारही पॉईंट एकाच लाईनवरती आहेत. Therefore, QS is equal to SR is equal to half into QR. Reason QS is the median. Equation number 1. Therefore, PR square is equal to
SR square plus PS square plus 2SR into ST. Equation number 2, reason application of Pythagoras theorem. PR square is equal to half into QR square. आता SR स्क्वेअरच्या ठिकाणी आपण लिहिलंय हाफ इंटू QR स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर प्लस 2 इन ब्रॅकेट हाफ इंटू QR. परत आपण SRच्या ठिकाणी हाफ इंटू QR लिहिलेलं आहे इंटू ST. तर यासाठी रिझन लिहावं लागेल फ्रॉम 1 अँड 2. कारण 1ची व्हॅल्यू आपण 2 मध्ये यूज केलेली आहे म्हणून रिझन लिहिलेले आहे फ्रॉम 1 अँड 2. PR इज इक्वल टू QR बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर प्लस QR इंटू ST. आता वरच्या स्टेपला पहा, ह्या स्टेपला पहा, इथे 2 इन ब्रॅकेट 1/2 इंटू QR आहे म्हणजे 1/2चा डिव्हिजनचा 2 आणि बाहेर असलेला मल्टिप्लिकेशनचा 2 काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. मग राहतं काय QR इंटू ST. तेच आपण नेक्स्ट स्टेपला इथं लिहिलेलं आहे QR इंटू ST. आता पहा जे प्रूव्ह करायचं होतं ते आलेलं आहे का इथं, हो आलेलं आहे. PR स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस QR इंटू ST प्लस QR बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. हे रिअरेंज करून आपण लिहिलेलं आहे आणि जे आपल्याला फर्स्ट जे प्रूव्ह करायला सांगितलं होतं हे आपण या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे. आता आपण सेकंड प्रूव्ह करूया. त्यासाठी आपण सेपरेट फिगर घेऊयात. बघा फिगरमध्ये ट्रायंगल PQS दिसतोय आणि S अँगल कसा दिसतोय आता, ॲक्यूट अँगल. ॲक्यूट मीन्स लेस दॅन 90 डिग्री अँगल. आता ॲक्यूट असल्यामुळे आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम हे प्रॉपर्टी नंबर 1 आपल्याला इथे अप्लाय करता येईल. सो नंबर 2, इन ट्रायंगल PQS अँगल PSQ इज ॲन ॲक्यूट अँगल अँड PT परपेंडिक्युलर QS रिजन गिवन कॉमा Q डॅश S डॅश R. कोलिनियर पॉईंट असल्यामुळे आपण Q डॅश S डॅश R असं लिहिलेलं आहे. हे R हे वरच्या फिगरमध्ये दिसेल तुम्हाला. Therefore PQ स्क्वेअर इज इक्वल टू QS स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर मायनस 2QS इंटू ST. इक्वेशन नंबर 3, रिझन ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम. आता इक्वेशन 1 मध्ये पहा, आपण QSची व्हॅल्यू काढलेली आहे हाफ इंटू QR. आता ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 3 मध्ये पुट करणार आहोत. सो PQ स्क्वेअर इज इक्वल टू इन ब्रॅकेट हाफ इंटू QR ब्रॅकेट स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर मायनस 2 इन ब्रॅकेट हाफ इंटू QR ब्रॅकेट क्लोज इंटू ST. आपण आता येथे QSच्या ठिकाणी हाफ इंटू QR पुट करून ही इक्वेशन लिहिलेली आहे. तर यासाठी रिझन लिहितोय फ्रॉम 1 अँड 3. आपण या ठिकाणी इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3चा यूज करून ही आत्ताची स्टेप लिहिलेली आहे. आता परत आपण नेक्स्ट स्टेप लिहूयात. PQ स्क्वेअर इज इक्वल टू QR डिवाइड 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर मायनस QR इंटू ST. आता परत इथे लास्ट टर्म पहा, वरच्या स्टेपची म्हणजे या स्टेपची लास्ट टर्म पहा. इथे ब्रॅकेटच्या बाहेर 2 आहे आणि ब्रॅकेटच्या मध्ये 1/2 आहे. तर डिव्हिजनचा 2 आणि मल्टिप्लिकेशनचा 2 काय होतो, कॅन्सल होतो. मग राहतं काय QR इंटू ST. तेच आपण ह्या नेक्स्ट स्टेपला म्हणजेच दिसते त्या नेक्स्ट स्टेपला लिहिलेलं आहे. PQ स्क्वेअर इज इक्वल टू QR बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर मायनस QR इंटू ST. आता फक्त याला रिअरेंज करूया आपण. Therefore PQ स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर मायनस QR इंटू ST प्लस QR डिवाइड 2 ब्रॅकेट स्क्वेअर. पहा जे प्रूव्ह करायचं होतं सेकंड ते आपण या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे. म्हणजे प्रूव्ह दॅटमधले दोन्ही इक्वेशन आपण या ठिकाणी प्रूव्ह केलेले आहेत. हा होता क्वेश्चन नंबर 3. नेक्स्ट पाहूया आपण क्वेश्चन नंबर 4. इन ट्रायंगल ABC पॉइंट M इज द मिड पॉइंट ऑफ साइड BC इफ AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 290 सेंटीमीटर, AM इज इक्वल टू 8 सेंटीमीटर, फाइंड BC. आपल्याला इथं BCची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. फिगर पहा, ट्रायंगल ABC दिसत आहे, त्यामध्ये M काय आहे, मिड पॉइंट आहे. देअरफॉर AM काय होणार आहे, मीडियन होणार आहे. म्हणजे आपल्याला अपोलोनियस थेरम अप्लाय करायचा आहे. सोल्युशन
In triangle ABC, point M is the midpoint of side BC, region given. Therefore, segment AM is the median. Therefore, AB square plus AC square is equal to 2AM square plus 2MC square, region Apollonius theorem. आता आपण ज्या ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या पुट करूयात. 290 is equal to 2 into 8 square plus 2 into MC square. आता 2 ने डिवाइड करून इथे लिहिलेलं आहे 145 is equal to 64 plus MC square. रिझन देखील लिहिलेलं आहे डिवाइडिंग बोथ साइड बाय 2. दोन्ही साइडला 2 ने डिवाइड करून आपण ही स्टेप लिहिलेली आहे. आता 64 ला आपण शिफ्ट करूयात. MC square is equal to 145 minus 64, सबस्ट्रॅक्शन MC square is equal to 81. फक्त आपल्याला MC ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, MC is equal to 9 सेंटीमीटर. पण आपल्याला काढायला काय सांगितलेलं आहे, टोटल BC आणि M कसा आहे BC चा मिड पॉइंट, म्हणजेच BC हा MC च्या कसा असणार आहे दुप्पट. नाउ BC is equal to 2MC, reason M is the midpoint of BC, is equal to 2 into 9 is equal to 18 centimeter. Therefore, BC is equal to 18 centimeter. आपल्याला BC फाइंड आउट करायला सांगितली होती, ते आपण केलेली आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 5. In the given figure, point T is in the interior of rectangle PQRS. Prove that TS square plus TQ square is equal to TP square plus TR square. आणि या ठिकाणी आपल्याला हिंट दिलेली आहे ब्रॅकेटमध्ये पहा. ॲज शोन इन द फिगर, ड्रॉ सेग AB पॅरलल साइड SR अँड A', म्हणजे ATB हे कोलिनियर पॉईंट असतील, एकाच लाईनवरती असलेले पॉईंट आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला सेगमेंट AB ही साइड SR ला पॅरलल काढायची आहे. आणि देताना बघा PQRS काय दिलाय, रेक्टँगल. रेक्टँगल म्हणल्यानंतर अपोजिट साइड कशी असतात, इक्वल अँड पॅरलल. अपोजिट साइड ह्या इक्वल आणि पॅरलल आहेत. तर फिगर पाहूयात आपण. बघा फिगरमध्ये तुम्हाला PQRS हा रेक्टँगल दिसत आहे. त्यामध्ये AB पॅरलल साइड SR ही देखील काढलेली, बघा AB डॉटेड लाईन मध्ये काढलेली आहे. आणि T पॉइंट हा A आणि B या सेगमेंट वरती आहे, म्हणजेच ATB हे तिन्ही पॉइंट कोलिनियर आहेत. आता दिलेली फिगर ही रेक्टँगल आहे. रेक्टँगल म्हणजे 90 डिग्रीचा अँगल. आणि त्याचबरोबर आपण कन्स्ट्रक्शन करताना AB पॅरलल SR काढलेला आहे. आणि SR पॅरलल कोणासोबत असणार आहे, PQ. कारण की रेक्टँगलच्या अपोजिट साइड या पॅरलल पण असतात आणि कॉन्ग्रंट पण असतात. म्हणून PQ, AB अँड SR या तिन्ही सेगमेंट एकमेकाला पॅरलल पण आहेत आणि एकमेकाला कॉन्ग्रंट पण आहेत. आता पॅरलल आहेत म्हटल्यानंतर खालचा जो तुम्हाला रेक्टँगल, खालचा जो तुम्हाला क्वाड्रिलॅटरल दिसतोय तो सुद्धा काय होणार आहे, रेक्टँगल. रेक्टँगल म्हटल्यानंतर प्रत्येक अँगल कितीचा असणार आहे, 90 डिग्रीचा. म्हणजे या ठिकाणी अँगल TAS हा 90चा होणार आहे. अँगल TBR हा देखील 90चा होणार आहे. आणि S आणि R अँगल, रेक्टँगलचे S आणि R अँगल हे ऑलरेडी राईट अँगल आहेतच, बिकॉज ते रेक्टँगलचे अँगल आहेत. तर आपल्याला जे प्रूव्ह करायचे ते बघूयात. सो आन्सर, अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम इन ट्रायंगल PAT. आता फिगरमध्ये बघा तुम्हाला ट्रायंगल PAT दिसतोय, तो कसा असणार आहे, राईट अँगल असणार आहे. ए या ठिकाणी 90चा अँगल फॉर्म करतो, म्हणून ट्रायंगल PAT हा राईट अँगल आहे. राईट अँगल आहे म्हटल्यानंतर आपल्याला पायथागोरस थेरम काय करता येतो, अप्लाय करता येतो. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस परपेंडिकुलर स्क्वेअर. सो PT स्क्वेअर इज इक्वल टू PA स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर. इक्वेशन नंबर 1. याच पद्धतीने आपल्याला आता दुसऱ्या ट्रायंगलमध्ये पण घेता येईल. इन ट्रायंगल ATS, बघा खालचा तिथलाच खालचा ट्रायंगल ATS, यामध्ये देखील अँगल A कसा आहे, राईट अँगल आहे. म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झालेला आहे. तर आपल्याला पायथागोरस थेरम अप्लाय करता येतो.
ts स्क्वेअर इज इक्वल टू at स्क्वेअर प्लस as स्क्वेअर, इक्वेशन नंबर 2. आता अशाच पद्धतीनं आपण दुसऱ्या साईडला म्हणजेच ट्रायंगल TQB आणि ट्रायंगल TRB येथे आपण अप्लाय करणार आहोत. इन ट्रायंगल QBT, फिगरमध्ये बघा ट्रायंगल QBT. आता या ट्रायंगलमध्ये बी या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झालेला आहे. तर आपल्याला परत पायथागोरस थेरम अप्लाय करता येईल. पायथागोरस थेरम QT स्क्वेअर इज इक्वल टू QB स्क्वेअर प्लस BT स्क्वेअर, याला देऊ इक्वेशन नंबर 3. आता राहिलेला शेवटचा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल घेऊया आपण. इन ट्रायंगल BRT, बघा BRT ट्रायंगल दिसतोय का? हा BRT ट्रायंगल देखील राईट अँगल ट्रायंगल आहे, बिकॉज बी हा अँगल कसा आहे 90 डिग्रीचा आहे, म्हणून तो राईट अँगल ट्रायंगल आहे. तर आपल्याला आता पायथागोरस थेरम अप्लाय करता येईल. TR स्क्वेअर इज इक्वल टू BT स्क्वेअर प्लस BR स्क्वेअर, इक्वेशन नंबर 4. आता आपल्याला या चारही इक्वेशनचा यूज करायचा आहे. नाव TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इज इक्वल टू AS स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर प्लस QB स्क्वेअर प्लस BT स्क्वेअर, रिझन फ्रॉम 2 and 3. आपण इक्वेशन 2 आणि 3 हे दोन्ही इक्वेशन ॲड केलेले आहेत. ॲड करताना आपण LHS साईड लेफ्ट हँड साईड ॲड केलेली आहे आणि इज इक्वल टूच्या नंतर राईट हँड साईड ॲड केलेली आहे. बघा इक्वेशन 2 मध्ये TS स्क्वेअर, आपण TS स्क्वेअर घेतलेला आहे. इक्वेशन 3 मध्ये लेफ्ट हँड साईड QT स्क्वेअर, इथं आपण TQ स्क्वेअर घेतलं आहे. QT लिहिलं तरी फरक पडणार नाही, TQ लिहिलं तरी फरक पडणार नाही. आपण LHS साईड ॲड करून घेतलेले आहेत. त्याच पद्धतीने आपण आता काय करत आहोत, RHS साईड ॲड करतोय. AS स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर प्लस QB स्क्वेअर प्लस BT स्क्वेअर, हे आपण इथं ॲड केलेलं आहे. नेक्स्ट स्टेप TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इज इक्वल टू, आता आपण थोडंसं रिअरेंज करतोय. आता हे बघा राईट हँड साईडच्या चारही टर्म ह्या प्लसमध्ये आहेत, तर आपल्याला कोणत्याही दोन टर्मचा एक ग्रुप करता येतो. तर त्यामध्ये आपण BR स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर असं घेतलेलं आहे प्लस PA स्क्वेअर प्लस BT स्क्वेअर असं घेतलं आहे. आपण या ठिकाणी AS ऐवजी BR घेतलेलं आहे. आता फिगरमध्ये थोडंसं पहा, AS आणि BR हे आपण इक्वल घेतलेले आहेत का? तर क्वाड्रिलॅटरल ABRS हा सुद्धा काय होतोय रेक्टँगल, आणि रेक्टँगल म्हटल्यानंतर अपोजिट साईड कशा असतात, पॅरलल अँड कॉन्ग्रंट. कॉन्ग्रंट म्हटल्यानंतर AS इज इक्वल टू काय येणार आहे, BR येणार आहे. त्याच पद्धतीनं आपण वरचा रेक्टँगल घेतोय PQBA किंवा PABQ, तुम्ही कोणत्याही नावाने म्हणू शकता याला. हा रेक्टँगल परत ह्याच्या अपोजिट साईड काय होणार आहेत, कॉन्ग्रंट. देअरफॉर PA इज इक्वल टू QB. तर आपण या ठिकाणी QBच्या ठिकाणी PA लिहिलेलं आहे आणि ASच्या ठिकाणी BR असं लिहिलेलं आहे. तर आता बघा BR स्क्वेअर प्लस BT स्क्वेअर, इक्वेशन 4 मध्ये बघा व्यवस्थित थोडंसं, BR स्क्वेअर प्लस BT स्क्वेअर म्हणजेच काय असणार आहे, TR स्क्वेअर. तर या ठिकाणी आता हे जी लास्ट स्टेप आहे आपली त्यामध्ये पहा BR स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर प्लस PA स्क्वेअर प्लस BT स्क्वेअर असं आहे. तर आपल्याला इथं BR स्क्वेअर प्लस BT स्क्वेअर असं लिहिता येईल, एक ग्रुप करता येईल त्याचा, आणि राहिलेल्या AT स्क्वेअर प्लस PA स्क्वेअर हे सुद्धा आपल्याला करता येईल. आता इक्वेशन 1 मध्ये बघा AT स्क्वेअर प्लस PA स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे, PT स्क्वेअर. तर आपण आता ह्या इक्वेशन 1 आणि इक्वेशन 4चा यूज या ठिकाणी करणार आहोत. सो TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इज इक्वल टू BR स्क्वेअर प्लस BT स्क्वेअर प्लस PA स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर, आपण ग्रुप फॉर्म करून घेतलेले आहेत. नेक्स्ट स्टेप TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इज इक्वल टू TR स्क्वेअर प्लस PT स्क्वेअर, आपण इक्वेशन 1 आणि 4चा यूज करून हे लिहिलेलं आहे. तर आपण ब्रॅकेट काढून टाकूया. सो TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इज इक्वल टू TR स्क्वेअर प्लस PT स्क्वेअर. आता क्वेश्चनकडे पहा, प्रूव्ह दॅटच्या पुढचं जे प्रूव्ह करायला सांगितलं होतं तेच आपण या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे. हेन्स TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इज इक्वल टू TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर, हेन्स द प्रूफ. या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सेट 2.2 मधील क्वेश्चन 1 to 5 घेतलेले आहेत. आता आपलं राहिलेलं आहे प्रॉब्लेम सेट, तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम सेट पाहणार आहोत.
तर सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करा. आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.